नमस्कार विद्यार्थी मित्र. आजपासून आपण डेली क्वेश्चन प्रॅक्टिस ज्यामध्ये फिजिक्सचे आपण 5, केमिस्ट्रीचे 5 आणि बायोचे 10 असे आपण टोटल 20 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ज्यामध्ये हे PYQ असणार आहे, JEE मेन्स, नीट, त्याचबरोबर CET लेवलचे. तर पहिला क्वेश्चन आहे आपल्याला फिजिक्सचा, JEE मेन्स 2025चा. समोर आपल्याला दिसतोय, अ कार ऑफ मास M moves in a banked road having radius R and banking angle theta. To avoid slipping from the banked road, the maximum permissible speed is V0. म्हणजे आपल्याला V0 हे स्पीड आहे. आपल्याला माहीत आहे V0 मॅक्झिमम सेफ्टी स्पीड कसं असतं. मॅक्झिममसाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. न्यूमरेटरमध्ये काय असतं प्लस आणि डिनॉमिनेटरमध्ये काय असतं मायनस. तर हा असतो टॅन थीटा प्लस म्यू एस, टॅन थीटा प्लस म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. आणि ह्याला मल्टिप्लाय आपण RG द्यायचं राहिलो, RG अंडर रूट ऑफ. ओके, तर हे स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल, V0चा स्क्वेअर बरोबर RG न्यूमरेटरमध्ये टॅन थीटा प्लस म्यू एस आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. त्यांना थोडक्यात काय पाहिजे, म्यू पाहिजे. तर हे डिव्हाइड टर्म इकडे गेल्यानंतर V0 स्क्वेअरनं मल्टिप्लाय करू, V0 स्क्वेअर मायनस म्यू एस V0 स्क्वेअर टॅन थीटा आणि उजव्या साईडला उरलं RG टॅन थीटा, RGनं मल्टिप्लाय करणार आहे प्लस म्यू RG. ॲक्च्युली आपल्याला ह्यो म्यू पाहिजेला आहे. मग ह्यो मायनस ही जी टर्म आहे इकडं पलीकडे नेऊ आणि तिकडची ही टर्म आहे इकडं आणू. तर V0चा स्क्वेअर मायनस RG टॅन थीटा उजव्या साईडला म्यू RG आणि प्लस म्यू जो V0 स्क्वेअर टॅन थीटा आहे. तर मग आता ह्यातनं म्यू नॉट कॉमन काढू किंवा म्यू आपण म्यू एस म्हटलं तरी चालेल. म्यू कॉमन काढू. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं RG प्लस टॅन थीटा, RG प्लस V0 स्क्वेअर टॅन थीटा. लेफ्ट साईडला राहिलं V0 स्क्वेअर मायनस RG टॅन थीटा. ओके, तर ही प्लस टर्म जी मल्टिप्लाय आहे म्यूला तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे म्यू बरोबर V0 स्क्वेअर मायनस RG टॅन थीटा आणि RG प्लस V0 स्क्वेअर टॅन थीटा. म्हणजे न्यूमरेटरमध्ये मायनस आणि डिनॉमिनेटरमध्ये प्लस. कुठं हा दिसतं आपल्याला, न्यूमरेटरमध्ये मायनस, डिनॉमिनेटरमध्ये प्लस. आपल्याला ऑप्शन नंबर C हे आपलं करेक्ट आलेलं आन्सर आहे. आपल्याला बोर्डच्या कन्सेप्टचा आधार घेऊन JEE मेन्सचे क्वेश्चन सुटतात हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरील क्वेश्चन JEE 2025 मेन्सला विचारलेला आहे. ओके, तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की कशा पद्धतीने. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ओके, पुढे जाऊ आपण. समोरचा क्वेश्चन JEE 2024 सालचा आहे आणि हा आपल्याला काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये मास दिलं आहे. म्हणजेच क्वेश्चन कसा सोडवायचा हे अगोदर सांगतो. मास दिलं आहे तर M बरोबर 800 kg हे SI मध्ये आहे. पुढं आपल्याला रेडियस दिलेले आहे R बरोबर 300 मीटर. त्यानंतर अँगल ऑफ बँकिंग जो थीटा आहे तो आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यूची किंमत 0.2 दिलेली आहे आणि मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आपल्याला विचारलं गेलेलं आहे. म्हणजे Vmax इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आपल्याला दिलेला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर वरच्याच प्रॉब्लेममध्ये बघितलं आपण Vmax बरोबर फॉर्म्युला काय होता, अंडर रूट ऑफ RG. आता हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, मॅक्झिमम आहे म्हटल्यावर वर प्लस असेल आणि खाली मायनस असेल. मग याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिममसाठी टॅन थीटा प्लस म्यू एस आणि 1 मायनस म्यू एस टॅन थीटा हा आपल्याला फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू. रेडियस दिलेले आहे आपल्याला 300, जी असतो 10, टॅन 30 प्लस म्यू एस आहे 0.2 अपॉन 1 मायनस म्यू एस 0.2 इंटू टॅन 30 आणि हे आहे याचं स्क्वेअर रूट. मग आपल्याला समोर जी व्हॅल्यू आलेली आहे ही 300 वर 1 शून्य म्हणजे 3000 झाली आणि टॅन 30 व्हॅल्यू पुटअप करायची. आता टॅन 30 कसा माहीत आहे आपल्याला, साइन 30 असतो 1/2 आणि कॉस 30 असतो √3/2 म्हणजे जवळपास 1/√3 आलं. आणि √3ची व्हॅल्यू इथं दिलेलीच आहे की
1.73 आहे आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं 1/1.73 हे राऊंड फिगर आपल्याला जी व्हॅल्यू आहे 0.57च्या आसपास येते. मग ही व्हॅल्यू पुटअप करून बघू. चला 0.57 प्लस 0.2 अपॉन 1 मायनस 0.2 इंटू 0.57 हे स्क्वेअर रूटमध्ये आहे. मग आता सॉल्व करत असताना जवळपास हे बघा जे 3,000 आहे ते तसंच ठेवू. 0.5 आणि 0.2 हा 0.7 झाला आणि हे जवळपास 1 मायनस हे कॅल्क्युलेशन 1 मायनस 5 दोन्ही 10 म्हणजे जवळपास 1 बे 7 14 चला 1 बे 5 10 चला ओके म्हणजे 1.04 म्हणजे अशा पद्धतीचं याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर रूटमध्ये 3,000 आणि न्युमरेटरमध्ये 0.7 हे आता मायनस आपण मॅग्निट्यूड घेऊ 0.04 होईल 0.04 ओके. तर ह्याला आपण न्युमरेटरमध्ये 2 घरं पलीकडे सारू म्हणजे जर बघितलं तर हे 30 गुणुले 3,000 हे गुणुले 70 वर केलं आणि हे खाली 4 झालं 2 घर सारल्यानंतर. हे कॅल्क्युलेशन आपल्याला बेसिक वेनं करायचं आहे. 4 7 28 उरलं 2 4 5 20 उरलं 1 0 म्हणजेच जवळपास हे 00 7 5 35 चला 3 7 7 49 50 51 52 म्हणजे ह्यामध्ये जर आपण बघितले ह्या 2 झिरोपैकी 1 झिरो बाहेर आला आणि राऊंड फिगर 5,000 म्हणजे जवळपास हे 50च्या आसपास असणार आहे उत्तर. ओके तर ऑप्शन नंबर आपला सी हा करेक्ट आला. हे कॅल्क्युलेशन आपण जरा आकडेमोड व्यवस्थित केली की याचा आन्सर येऊन जाईल. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नोट डाऊन करू शकता. सेम क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. रिपीट क्वेश्चन होतात हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर आता हा आपला पुढचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर बघा स्पीड दिलेला आहे म्हणजे व्ही बरोबर आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे स्पीड व्ही दिलेलं आहे ते 12 मीटर पर सेकंद SI मध्ये दिलं आहे. त्यानंतर जी आपल्याला काय म्हणलेलं आहे तर रेल्स विच आर 1.5 मीटर अपार्ट म्हणजे आपल्याला डायग्रॅम काढणं गरजेचं आहे. हे 1.5 मीटर अपार्ट आहे आणि जी रेडियस आहे आपल्याला लक्षात घ्या आरची व्हॅल्यू जी आहे ती 400 मीटर दिलेली आहे. चला हा जो बँक रोड आहे थीटा. आता यांनी हाईट विचारलेली आहे. ॲक्च्युली हा बोर्डचा पण आपला क्वेश्चन आहे. बघा जीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे हाईट शुड बी रेज्ड म्हणजे ही हाईट विचारलेली आहे. फॉर्म्युला काय आहे टॅन थीटा बरोबर v² अपॉन RG हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे. टॅन थीटा अपोजिट साईड टू द ॲडजसंट साईड असते म्हणजेच h अपॉन काय आली 1.5 आली आणि व्हीचा स्क्वेअर म्हणजे 12 गुणुले 12 रेडियस दिलेले आहे त्यांनी 400 आणि जीची व्हॅल्यू आहे 10. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला ॲन्सर जे येईल ते मीटरमध्ये येईल. आपल्याला ते सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. कॅल्क्युलेशन आपण क्लिअर आउट करू. चला तर हे बे 12 बे 5 10 हे 6चं निम्म 3 400चं निम्म 200 आपल्याला 12चं निम्म 6 या 200चं निम्म 100. तर आता हे आपण कॅल्क्युलेशन एच फाइंड आउट करायचं आहे. तर एच बरोबर 1.5 डिवाइड होतं तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय झाला म्हणजे 6 × 3 अपॉन हे 500 झालं. ओके तर हे कॅल्क्युलेशन करू आपण. तर 5 त्रिक 15 0.3 आलं आणि हे 100 आलं. आता लक्षात येतं 6 त्रिक 18 आणि 18 त्रिक 54 म्हणजेच आपल्याला 5.4 भागिले 100 हे आपल्याला
कशामध्ये आलं, मीटरमध्ये आलं. ह्याला सेंटीमीटरमध्ये करताना 100 गुणतो, म्हणजेच 5.4 भागिले 100 गुणुले 100 हे सेंटीमीटरमध्ये झालं. तर 100 कॅन्सल, म्हणजे ॲन्सर आहे आपलं 5.4. हे आपलं ॲन्सर आलं. जे 2024चा क्वेश्चन आपण बोर्डाचे क्वेश्चन सॉल्व्ह करून सोडवू शकतो, हे तुम्हाला याच्यावरून कॉन्फिडन्स येईल. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सॉल्व्ह करा. पुढचा क्वेश्चन आहे, तर आताची जी कॉन्सेप्ट होती त्याच्यावरच क्वेश्चन आहे. अ कार इज मुव्हिंग ऑन अ कर्व रोड ऑफ रेडियस आर बरोबर 50 मीटर. त्यानंतर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड व्हीमॅक्स विचारलेला आहे, क्वेश्चन मार्क. आणि याच्यामध्ये फ्रिक्शन दिलेलं आहे म्यू बरोबर 0.34 आणि जीची व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेली मीटर पर स्क्वेअर सेकंड. आता मॅक्झिमम सेफ्टी स्पीड पहिलीच कन्सेप्ट आहे UCMची, व्ही बरोबर अंडर ऑफ काय म्यू आर ची. तर म्यूची किंमत टाकू आपण, म्यूची 0.34, आर जो दिला आहे तो 50 SI मध्ये आहे, जी आपल्याला किती आहे 10. ओके, तर आपल्याला असं लक्षात येईल की 34, या 2 झिरो अलीकडे आल्यानंतर 34 गुणुले 5 आणि 5 20, चला 2 असतील 15, 16, 17, म्हणजे 170चं स्क्वेअर रूट हे आपला ॲन्सर असणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे 13चं किती असतं, 169, म्हणजे 169 हे 13चं असतं. आणि राऊंड फिगर ॲन्सर हे आपल्याला विचारलं जातं. करेक्ट ॲन्सर नको आहे आपल्याला, राऊंड फिगर ॲन्सर हवं असतं JEEला, पण बोर्डला आपल्याला करेक्ट पाहिजे असतं. हे लक्षात ठेवायचं. लॉग टेबलचा वापर करून बोर्डला काढणं गरजेचं आहे. आणि JEEला राऊंड फिगर चालतं, नीटला राऊंड फिगर चालतं, CETला राऊंड फिगर चालतं. पुढचा क्वेश्चन घेऊ, त्यापर्यंत मी याचा स्क्रीनशॉट घ्या. इथं क्वेश्चन नंबर 5 हा JEE 2025ला विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला रेडियस जी दिलेली आहे 75 मीटर, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड जे दिलेलं आहे व्हीमॅक्स हे आपल्याला 30 मीटर पर सेकंद दिलेलं आहे. त्यानंतर जी रेडियस ऑफ कर्वेचर, इफ द रेडियस ऑफ कर्वेचर इज चेंज्ड टू 48 मीटर, म्हणजेच हे 75 मीटरच्या ऐवजी आपल्याला काय केलं 48 मीटर केलं. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन टायर इज अ सेम, म्हणजे म्यूची व्हॅल्यू त्यांनी काय ठेवलेली आहे सेम, म्हणजे म्यू1 बरोबर आपण म्यू2 म्हणू. आणि तर स्पीड विचारलेला आहे, म्हणजे व्हीमॅक्स दुसऱ्या वेळी विचारलेला आहे. बघा वरची कन्सेप्टच होती, आपल्याला माहीत आहे व्ही बरोबर अंडर काय होता म्यू आर जी, कारण की रोड हा हॉरिझॉन्टल आहे, तर कर्वड वगैरे आपल्याला काहीही म्हटलेलं नाही. आणि आपल्याला असं दिसून येतं व्ही इज प्रपोर्शनल टू अंडर म्हणजेच V1/V2 इज इक्वल टू R1/R2 हा आपल्याला फॉर्म्युला येऊन जाईल. तर समोरच्या प्रश्नामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करू. V1 आपण पहिल्या गोष्टीला म्हणू, इथं Vmax 1 आणि Vmax म्हणू 2, R1 आणि R2 व्हॅल्यू पुटअप करू. V1ची व्हॅल्यू किती आहे तर 30 आहे. V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. R1 आपल्याला 75 दिला आहे, R2 आपल्याला 48 दिला आहे, हे स्क्वेअर रूटमध्ये आहे. तर 30 भागिले V2 उजव्या बाजूला आपल्याला कॅल्क्युलेशन करू. तर ह्याला आपल्याला 8 4 12 97 हे स्क्वेअरिंग करू. चला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड आणि आपण कॅल्क्युलेट करू. 30 गुणुले 30 हे बेसिक कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. V2चा स्क्वेअर बरोबर 75 भागिले 48, म्हणजे V2 स्क्वेअर इज इक्वल टू 48 डिवाइड बाय 75 इंटू 30 इंटू 30. ओके, थोडक्यात आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचंच आहे, किंवा साधा आपण ज्या होत्या त्या पद्धतीनेच सोडू एवढं लॉंग करण्यापेक्षा. तर V2 बरोबर काय होईल 30 इंटू √48 डिवाइड बाय 75. बघा हे कॅल्क्युलेशन आपल्याला जवळपास 48ला आपण काय केलं 50 कन्सिडर केलं, आणि हे 25 त्रिक 75 आणि 25 दोन्ही 50, म्हणजे √2/3. आणि हे आपल्याला कॅल्क्युलेशन केलं तर किंवा आपल्याला जर करेक्ट ॲन्सर पाहिजे असेल तर आपण 5 डिवाइड करू शकतो का, किंवा 3 डिवाइड करू शकतो का बघू. 3 1 3, 3 संग 18, आणि इथं 3 2 6,
उरलं 1, 3 5 15. हां, आता स्क्वेअर रूट करेक्ट निघेल. आणि 30 म्हणजे हे 16 भागिले 25. 16चं किती आलं? 16चं आलं 4 आणि 25चं आलं 5. 5 सक्क 30 म्हणजे 6 चोक 24. हा न्यूमरिकल टाईप क्वेश्चन आहे. ह्याचा ॲन्सर 24 असेल. ते तुम्हाला टाईप करावं लागतं पुढं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं का? तर आपल्याला JEEचे क्वेश्चन हे CETचे क्वेश्चन सॉल्व करून किंवा बोर्डचे क्वेश्चन सॉल्व करता करता कन्सेप्ट माहीत असतील तर लगेच सॉल्व होतील, हे आपल्याला विश्वास यातून येतो. त्यानंतर आता आपण आज केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर पहिला जो आहे तो सॉलिड स्टेट याच्यावरचे क्वेश्चन आहेत. बघा, ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड्स इज आयसोट्रॉपिक. लक्षात घ्या, याच्यावरचे JEEचे क्वेश्चन नाहीत, कारण की हा JEEला आणि नीटला सिलेबसमधून काढून टाकलेला टॉपिक आहे सॉलिड स्टेट केमिस्ट्रीच्या. विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आयसो म्हणजे काय? तर ह्या आयसो म्हणजे सेम, हे आपल्याला माहीत पाहिजे. आयसोट्रॉपिक नेचर किंवा अनआयसोट्रॉपिक सेम म्हणजे ह्यामध्ये आपल्याला सेम आयसोट्रॉपिक नेचर कोणाचं दिसून येतं? तर ॲमॉर्फस सबस्टन्सचं दिसून येतं. AMORPHOUS ॲमॉर्फस सबस्टन्स. आणि ॲमॉर्फस सबस्टन्ससाठी ट्रिक आहे ग्लास, प्लॅस्टिक, रबर, टार. ग्लास, प्लॅस्टिक, रबर, टार ही आपली ट्रिक आहे. मग ह्याचा ॲन्सर आपल्याला कोण दिसून येईल? ग्लास आहे. बाकीचे सगळे काय असणार आहे? अनआयसोट्रॉपी असणार आहेत. आयसोट्रॉपिक म्हणजे सेम नेचर आलं. पुढचा क्वेश्चन आपण घेऊ CET 2024चा. बघा, ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हा ॲक्च्युली 11वीचा मॅटरमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट आहे. काय म्हटलं बघा, डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. हे डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन कशामध्ये दिसून येतो? अमोनिया आणि बेन्झीनमध्ये दिसतो. एक अमोनिया कसा आहे? पोलर आहे, म्हणजे डायपोल आहे. आणि हे कसं आहे? नॉन पोलर आहे. पण जेव्हा हे एकमेकात मिक्स करणार आहोत त्यामध्ये आपल्याला ह्या N वर आणि हा H जो असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि पार्शियली पॉझिटिव्ह, अमोनियावर पार्शियल निगेटिव्ह. पण जेव्हा हा कार्बन कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल? बघा, C6H6मध्ये हा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि ह्या हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हे डायपोल इंड्युस्ड डायपोल. इकडं अगोदर पोलरचं नॉन पोलर झालं होतं. मग इकडं एक जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा आपल्याला ह्याचं मिक्सचर कसं दिसून येतं? डायपोल इंड्युस्ड डायपोल कन्सेप्टचं दिसून येतं. तर मी तुम्हाला याचा ह्या दाखवतो, हा क्वेश्चन कुठं आहे 11वीमध्ये, हा मी तुम्हाला दाखवतो. बघा, इथं आपल्याला 10.2मध्ये ही कन्सेप्ट दिसून येते. पोलर मॉलिक्युल आहे अमोनिया आणि नॉन पोलर मॉलिक्युल आहे बेन्झीन. तेव्हा हा तुमचा H+ आणि N- कार्बन पॉझिटिव्ह आणि हायड्रोजन निगेटिव्ह इकडं दिसून येतो की बेन्झीन रिंगचा. ठीक आहे, आपण आता आपल्या ओरिजिनल पेपरकडे जाऊ. तर इथं आपल्याला हे दिसून आलं क्वेश्चनचं कोणतं ॲन्सर आहे, तर ऑप्शन नंबर C हा याचं ॲन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3ला जाऊ. ह्या क्वेश्चन नंबर 3मध्ये परत तोच क्वेश्चन आहे की विच अमॉंग द फॉलोइंग फोर्सेस अट्रॅक्टेड डेव्हलप बिटवीन पोलर आणि नॉन पोलर. पोलर आणि नॉन पोलर हे डायपोल इंड्युस्ड डायपोलचं एक्झाम्पल आहे. हे आत्ताच आपण बघितलं. रिपीट क्वेश्चन होत आहेत. 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याला आयडेंटिफाय 0 डायमेन्शन ऑफ नॅनो स्ट्रक्चर. आता फिल्म बघितलं, लक्षात घ्या, ह्याचं जॉमेट्रीवरूनच लक्षात येते. फिल्म ही 2 डायमेन्शनल असते. नॅनो रॉड हा 1 डायमेन्शनलच असतो. पार्टिकल आपल्याला लक्षात घ्या, हे आपल्याला 0 डायमेन्शन लक्षात येते. फायबर्स आपल्याला अजून ते रिंग लाईक फायबर आहेत का रॉड लाईक फायबर आहेत हे नाही. म्हणजे आपल्याला याचं 0 डायमेन्शनचं पाहिजे होतं. ॲन्सर आपल्याला कोणता आला? ऑप्शन नंबर C. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो की केमिस्ट्रीचा आजचा 5वा शेवटचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडसाठी चुकीचा ऑप्शन हुडकायचा आहे. इट मेल्ट्स डेफिनाईट टेम्परेचर, हे बरोबर आहे. चुकीचा हुडकायचा. इट इज अ आयसोट्रॉपिक, म्हणजे डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज आर इन डिफरंट डायरेक्शन असतात का? अनआयसोट्रॉपी असते. तर आयसोट्रॉपी असते का अनआयसोट्रॉपी असते हे आपण आधी नंतर बघू. तर पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, तर आयसोट्रॉपिक नेचर म्हणजे काय? तर आयसोट्रॉपी म्हणजे सेम फिजिकल प्रॉपर्टीज आर इन डिफरंट डायरेक्शन आणि अनआयसोट्रॉपी म्हणजे ह्याच्याबरोबर उलटं असणार आहे. मग
आपल्याला हे जे क्रिस्टलाईनमध्ये आहे ते ॲनआयसोट्रॉपी दाखवतं, कारण की समजा मी एक्झाम्पल लक्षात ठेवलं, सोडियम क्लोराईड, सोडियमचे मॉलिक्युल्स हे आहेत आणि समजा क्लोरीनचे मॉलिक्युल्स मी अशा पद्धतीनं दिले, तर इकडं जर जेव्हा आपण ए पाथनं जाणार आहेत, इकडच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतील, बी पाथनं वेगळ्या असतील किंवा ए बी पाथनं वेगळ्या असतील, म्हणजे हे जे दाखवतं ते कोणतं दाखवतं, क्रिस्टलाईन तर ॲनआयसोट्रॉपी दाखवतं. त्यांनी चुकीचा होडका म्हणलं, हे याचं ॲन्सर असेल. खाली लक्षात येतं डिफरंट मॅग्निट्यूड्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन एव्हरी डायरेक्शन, हे सुद्धा आन्सर आपलं बरोबर आहे. त्यानंतर देर इज अ रेग्युलर आणि पिरियॉडिक अरेंजमेंट, हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला बी असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आता पुढं आपल्याला बायोचे 10 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, जे की मी तुम्हाला समोर घेतोय. समोर आपल्याला बायोचा जो इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनचे क्वेश्चन आहेत, CET 2004 पासूनचे क्वेश्चन आहेत, हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर पहिला आहे, तर ॲलिलीज आर, ॲलिली ह्या पेअरमध्ये असतात. गव्हर्निंग स्पेसिफिक कॅरेक्टर सच ॲज टॉलनेस आणि ड्रॉपनेस. टॉलनेससाठी आपण प्युअर टॉलनेस कॅपिटल टी, हायब्रिड टॉलनेस कॅपिटल टी स्मॉल टी, आणि ड्रॉपनेस हा आपण स्मॉल टी असं लिहितो. हा ऑप्शन नंबर पहिलाच याचा आन्सर असेल. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 2 आहे, याच्यामध्ये असं म्हटलं आहे, अ नॉर्मल वुमन हुज फादर वॉज कलर ब्लाइंड मॅरिड टू नॉर्मल मॅन, द सन्स वुड बी. आता ह्याच्यामध्ये हा जो कलर ब्लाइंडनेस आहे हा 50% येतो. नंतर आपल्याला CET 2014चे क्वेश्चन आहेत पडलेले. ह्याच्यामध्ये असं विचारलं आहे, जी रिसेसिव्ह प्रॉग्नी F1 जनरेशनमध्ये कुठं तयार होईल. तर पहिला ऑप्शन जर आपण ट्राय केला, कॅपिटल टी क्रॉस यांचा स्मॉल टी घेतला, ह्याच्यातल्या गॅमेट्स आल्या कॅपिटल टी, याच्यातल्या गॅमेट्स आल्या स्मॉल टी, तर हे फर्स्ट फिलाईल जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच हायब्रिड टॉल आलं. पण आपल्याला रिसेसिव्हनेस विचारला आहे, म्हणजे प्युअर ड्रॉप हे पाहिजे होता, ऑप्शन चुकीचा आला. ऑप्शन नंबर बी जर आपण चेकआउट करायला लागलो, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस कॅपिटल टी याच्यामधल्या गॅमेट्स आल्या एक तर कॅपिटल टी किंवा स्मॉल टी, आणि याच्यातल्या आल्या कॅपिटल टी. लक्षात घ्या, पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं कॅपिटल टी येतं आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन चुकीचा असेल. थर्ड ऑप्शन चेक करू आपण, कॅपिटल स्मॉल टी क्रॉस स्मॉल टी गॅमेट्स आपल्याला स्मॉल टी आणि यातल्या गॅमेट्स आपल्याला स्मॉल टी मिळून जातील, तर हे प्युअर ड्रॉप मिळेल, म्हणजे रिसेसिव्ह प्रॉग्नी आहे. आणि F1 जनरेशन ही आपल्याला काय मिळाली, ऑप्शन सी करेक्ट मिळाला. त्यानंतर असा क्वेश्चन विचारलेला आहे की क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये कपल आहे आणि हे कपल काय करणार आहे, तर गेट मॅरिड प्लॅनिंग करणार आहे, आणि याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचं हे एक्झाम्पल आहे. ह्या सिकल सेल ॲनिमियामध्ये काय विचारलं आहे, तर बोथ कॅरीज सिकल सेल, म्हणजेच काय, सिकल सेल आहेत HbA आणि HbS, हे काय आहेत, मेल आहे, आणि HbS हा काय आहे, सिकल सेल ॲनिमिया. आता HbS हे हेमोग्लोबिनसाठी वापरतो. हेमोग्लोबिन ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं. नॉर्मल मॅनसाठी, नॉर्मल पर्सनसाठी काय असतो, नॉर्मल पर्सनसाठी HbA असतो, आणि जो कॅरियर आहे तो काय असतो, तर HbS असतो, आणि डेड डाय जो होतो तो HbS आणि HbS, म्हणजे ज्यांच्या चंद्राकृती काय आहेत सेल्स आहेत त्या मरून जाणार, नॉर्मल गोलाकार असतील, आणि हे कॅरेक्टर चांगलं असेल. तर आता ह्याच्यातलं आपल्याला लक्षात येतं, पहिली पेयर नॉर्मलची येते HbA हा नॉर्मल चाइल्ड एक जन्मेल. इकडं HbA आणि HbSचा जो दुसरा आहे तो कॅरियर एक जन्मेल, आणि ह्याच्यातला पहिल्यातला दुसरा, दुसऱ्यातला पहिला हा HbS म्हणजेच हा एक जन्मेल, आणि लास्टचा जो आहे तो डाय होईल, म्हणजेच HbS हा डाय होईल. मग 4 पैकी एक डाय होतोय. त्यांनी पर्सेंटेज विचारल्या, गुणिले 100 म्हणजे किती टक्के, तर आपल्या लक्षात येतं 25%, म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट असेल. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 5मध्ये द टोटल नंबर ऑफ टाईप ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस्ड क्रॉस बिटवीन निग्रो आणि अल्बिनो पॅरेंट इज, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचा ॲन्सर आपल्याला 8 आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्रोमोसोम्स विथ सेंट्रोमेरिक नियर द एंड, जे एंडच्या नियर असतं ते ॲक्रोसेंट्रिक असतं, मेटासेंट्रिक हे सेंटरला असतं, सबसेंट्रिक हे नियर द सेंटर असतं, आणि टेलोसेंट्रिक हे एंडला असतं. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7चं जे आपल्याला मॅचिंग करायचं आहे, ह्याचं जे ॲन्सर आहे
ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट मॅच. करेक्ट मॅच कोणतं होतं हे आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये करेक्ट मॅच क्लिन्फर सिंड्रोम हा आपल्याला करेक्ट मॅच होतोय. त्यानंतर इथं प्रश्न विचारला CET 2015ला की याच्यामध्ये फर्स्ट स्टेप मोनोहायब्रिड क्रॉसचे एक्सपेरिमेंटची मेंडेलनं करताना कशा प्रकारचं निवडलं, तर प्युअर टॉल निवडलं होतं आणि इकडं प्युअर ड्रॉप ह्या मेल प्युअर टॉल आणि फिमेल प्युअर ड्रॉप निवडला होता. मग प्युअर टॉल मेल आहे आणि प्युअर ड्रॉप फिमेल आहे हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन अ क्रॉस बिटवीन रेड कर्ंट आणि व्हाईट कर्ंट व्हरायटीज what is the polygenic inheritance phenotypic ratio in F2 generation will be. हा क्वेश्चनचा आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर बी येतं 1:4:6 4:1. आणि नंतर लास्ट आहे ह्युमन स्किन कलर इज एक्झाम्पल ऑफ. आता ह्युमन्स हे कशाचं एक्झाम्पल आहे, क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्सचं आन्सर आहे ह्याचा ऑप्शन नंबर सी. तर आपण आज डेली क्वेश्चनमध्ये फिजिक्सचे 5, केमिस्ट्रीचे 5 आणि हे बायोचे 10 क्वेश्चन असे कंप्लीट केले. हे तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत, सॉल्व करायचे, जो डाऊट असेल तो विचारायचा.